हॅलो. अ, माझं नाव चैताली रुपेश शिंदे. मी कल्याणहून आहे. मी सरांकडे 13 दिवसाचा कुंडलिनी योग म्हणून हे कोर्स कंप्लीट करते आहे आता, म्हणजे होत आलंय ऑलमोस्ट. तर 1 डे पासून आम्ही सरांनी खूप छान आम्हाला शिकवलं. खूप छान शक्तिपात झाले आमचे. सरांनी एक्सरसाइज सांगितल्या. खूप छान सगळा प्रोग्राम झाला आमचा आणि त्याच्यातून माझ्यामध्ये खूप 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 बदल झाले आहेत. सगळ्यात म्हणजे माझी चिडचिड खूप व्हायची, ती कंट्रोल करायला शिकली आहे मी. मला राग यायचा, कधी नव्हता येत, पण काही वर्ष झाले मला राग चिडचिड यायला लागली आहे. पण आता मी ते खूप कंट्रोल करायला लागली आहे, फक्त आणि फक्त सरांच्या ह्या कुंडलिनी योगमुळे आणि सरांनी आम्हाला प्रॉपर गायडन्स केल्यामुळे मी हे सगळं करू शकली आहे. सरांनी जे आम्हाला एक्सरसाइज सांगितले, त्यानंतर मंत्रात चॅन्टिंग करायला सांगितलेले, ॲफर्मेशन लिहायला सांगितलेले, त्या ॲफर्मेशनचा अर्थ स्वतः समजून आणि त्या मंत्रांचा सुद्धा अर्थ स्वतः समजून ते बोलून, श्वासांकडे लक्ष देऊन देऊन एक एक प्रॉपर बोलून बोलून ते स्वतःमध्ये रुजवून स्वतःवर कंट्रोल कसं करायचं हे सरांनी शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या रागावर, चिडचिडपणावर मी खूप खूप कंट्रोल करू शकली आहे. आणि सर नेहमी म्हणायचे की तुमचे काय अनुभव आहेत, तुम्हाला दिवसभरात शक्तिपात झाल्यानंतर, मेडिटेशन झाल्यानंतर काय अनुभव येतात हे तुम्ही सांगत जा. तर ते सुद्धा सांगताना इतकं म्हणजे छान वाटायचं, शहारे यायच्या अंगावर आणि त्या गोष्टी इतक्या अनुभवायला चांगलं छान वाटायचं आणि इतकं म्हणजे एकदम इन्व्हॉल्व्ह होऊन जायची मी त्याच्यामध्ये. इतकं छान शिकवतात सर. कुंडलिनीमुळे खूप खूप फायदे होतात. आपण आपल्या स्वतःवर कंट्रोल कसं करतो आणि पॉझिटिव्ह विचार कसे करायचे आणि का करायचे, कशासाठी करायचे, हे सर खूप चांगल्या पद्धतीने सांगतात. आणि ते सांगत असताना स्वतःमध्ये बदल सुद्धा होताना मला आजपर्यंत बघायला मिळाले. आणि हे फक्त आणि फक्त सरांच्या व्यवस्थित म्हणजे सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे आणि कुंडलिनीचं साथ आहे सरांसोबत, त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. आणि सरांचे आणखीन काही कोर्स आहेत, जसं सरांचं रेकी आहे, ते मी रेकी ग्रँड मास्टर केलेलं आहे. त्यातून पण मला खूप अनुभव आलेला आहे आणि सरांनी त्यातही खूप हेल्प केलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. खूप चांगलं आहे सरांचे इतर कोर्सही आणि सरांची सोबत पण खूप छान आहे. आणि कुंडलिनीमुळे आणखीन खूप डीपली या स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये मला आणखीन इन्व्हॉल्व्ह होता आलं, स्वतःवर कंट्रोल करता आलं. खूप छान आहे. नक्की तुम्ही पण हे अनुभव घेतले असाल हे शुअर आहे. तर सरांनी जे काही शिकवलंय ते नक्की फॉलो करा आणि मी सुद्धा करते आहे. थँक्यू सर आणि थँक्यू युनिवर्स, थँक्यू कुंडलिनी, थँक्यू सर. ग्रेट. नमस्कार, मी ज्योती राऊत, मध्य प्रदेश खंडवाहून. मला कुंडलिनी योग बद्दल माहिती सरांच्या युट्यूब चॅनलवर मिळाली. मी 13 दिवसांचा कुंडलिनी योगचा क्लास केला. त्याच्या आधी मला खूप मानसिक अशांती खूप होती. विचारांचे काहूर खूप माझ्या मनात होत होते. ह्या 13 दिवसाच्या क्लासमध्ये मला खूप शांती वाटत आहे. मनात आतून शांती लाभत आहे. जी एक अनामिक भीती होती ती कमी झाली आणि काही दडपण सारख्या होत्या काही गोष्टी, त्याही मला या 13 दिवसाच्या क्लासमध्ये त्या पूर्णतः बंद झाल्या. आणि डोक्याला पण खूप शांत वाटत आहे. सरांनी वेगवेगळे कुंडली योगचे जे 13 दिवसाचे कार्यक्रम झाले, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून घेतले. त्याचा मला खूप फायदा झाला आणि आता जे निगेटिव्ह विचार होते ते येणं बंद झालं वर पॉझिटिव्ह विचार येत आहे. थँक्यू सर. पवार सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच पुढे काही कार्यक्रम होत राहील सर, की त्याच्यामुळे आम्हाला अजून काही फायदा होत राहील. आध्यात्मिक प्रगती होते या कोर्समुळे. आम्हाला बऱ्याच 13 दिवसाच्या क्लासमध्ये वेगवेगळ्या देवांचे पण दर्शन झाले. काही काही तर असं प्रत्यक्ष वाटत होतं की मी त्या ठिकाणी आहे, जसं कोल्हापूरची अंबाबाई, दुर्गा, माहूरची देवी वगैरे, हे आम्हाला प्रत्यक्ष दर्शन ते त्या मेडिटेशन मध्ये होत गेले.
नमस्कार, मी गावकर ठाण्याहून. मावशीने माझा तुमचा कॉन्टॅक्ट दिलेला आधी आणि आई माझी तुमचे कोर्स करत होते आधी सरांचे. क्रियायोग वगैरे वेगळे कोर्सेस करत होते. कुंडलिनी बाबत मला थोडं ऐकून माहिती होतं किंवा वाचलेलं मी थोडंफार आणि मला क्युरिओसिटी होती. मी जास्त करून असे कोर्स करत नाही. आईच करते माझं सगळं हे. आध्यात्मिक काही असेल कोर्सेस किंवा काही मी जास्त करत नाही. पण आईने विचारलं आणि मला वाटलं करावंसं, म्हणून मी जॉइन केला. आणि त्याच्या कोर्स सुरू करायच्या आधी माझ्यात निगेटिव्हिटी खूप वाढलेली किंवा मी काय काम करायचे ते अडकून राहायचं किंवा नाही पुढे जायचं. किंवा आळस खूप आलेला माझ्यात, जो इतकी वर्ष नव्हता. पण कोर्स चालू केला करायच्या 1-2 दिवस आधीच असं काहीतरी एक वाईट घटना घडलेली ज्याच्यामुळे अस्वस्थ होते मी थोडी. पण कोर्स चालू केला आणि 2-3 दिवसातच माझं डोकं एकदम शांत झालं. जे इतक्या पटकन झालं नसतं. पण कोर्स चालू केला आणि अ, मला दिसलं की माझ्यातली पॉझिटिव्हिटी वाढली आहे आणि बऱ्याच चांगल्या घटनाही सुरू झाल्या. देवाचे दर्शन म्हणजे मेडिटेशन करताना मला जाणवू लागलं, की अंगावर शहारे येतायत किंवा माझं मेडिटेशन होतंय किंवा बॉडी एक अशी आपोआपच हलते. किंवा स्वप्न काही पडतंय मला असं. आणि मी जनरली जास्त लॉजिकली विचार करते. पण तरी मला असा अनुभव आला तर मग मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं ह्या सगळ्याला. आणि पॉझिटिव्हिटी नक्कीच वाढली आणि काय करायचा उत्साहही वाढलाय. आळस पण खूप कमी झालाय. झोपही तशी माझी आहे जास्त, पण ह्याच्यामुळे कमी झालेली आहे. तर ऑल इन ऑल खूपच चांगला एक्सपिरियन्स होता माझा. हरिओम सर. मी सुजाता गावकर, राहणार ठाण्याला. मी क्रियायोगचा कोर्स चालू केला होता. माझी बहीण अनघा चव्हाण, तिने मला या कोर्समध्ये हे करून घेतलं होतं, नाव टाकून घेतलं होतं आणि तिने सांगितलेलं की तू हा कोर्स कर म्हणून. तिने युट्यूबवर कुठेतरी बघितला होता आणि त्यावेळेला म्हटलं चल, मला खूपच म्हणजे डोकं जरा खूप अशांत होतं. मला मला काहीतरी माझ्यासाठी, मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, म्हणून मी हा कोर्स जॉईन केला होता क्रियायोगचा. क्रियायोगचा कोर्स करताना विजय मनोरकर सर आहेत, त्यांनी मला सांगितलं की कुंडलिनीचा मॅडम तुम्ही करा म्हणून, खूप छान कोर्स आहे. म्हणून मी माझ्या मुलीला पण विचारलं, तिने पण हा कोर्स करतो म्हणजे करायला हे केलं की हा मी करते म्हणून. आणि त्यावेळेला मग कुंडलिनीचा केल्याच्या नंतर म्हणजे खूप सुंदर अनुभव यायला लागले. तसे मला पूर्वीपासून म्हणजे आहे, देवाचं करायचं आहे, त्याच्यामध्ये अनुभव होते आणि ते पुन्हा मला परत चालू झाले अनुभव तसे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा क्रियायोगचं त्राटक करताना तर खूपच सुंदर अनुभव होते. तर त्यावेळेला कुंडलिनीचा केल्याच्या नंतर म्हणजे अजून जास्त फरक पडला. आणि सर एवढं सुंदर शिकवतात, म्हणजे मनापासून प्रत्येक गोष्ट शिकवताना ते म्हणजे विचारही करत नाही कसा की आपण किती शिकवायचं, काय करायचं म्हणून. खूप छान पद्धतीने समजावून सांगतात. आणखीन आपल्याला त्या गोष्टीचा भरपूर फायदा होतो. आणि आणि मला अजून ऍड करायचंय की फक्त 1600 रुपये घेऊन ते स्वतःच्या खूप वेळ देतात की प्रत्येक सकाळी गोष्टीसाठी हो. सकाळी 5 वाजता तो वेळेत क्लास घेतात. पण असं नाहीये की पैसे घेतले आणि क्लास घेतला आणि संपला. त्यांना आणि अगदी तुमच्याकडून मनापासून शिकवतात, मनापासून. त्यांना तुमच्याकडून प्रॅक्टिस पण करून घ्यायची आहे म्हणून. आणि तुम्हाला कळलं पाहिजे काय आहे ते. तुम्ही काय करता ही गोष्ट तुमच्याकडून करून घेताना ते जीव तोडून सांगतात की नाही, ही गोष्ट तुम्ही करा म्हणून. तुम्हाला काय जाणवेल त्या गोष्टीचा नंतर. पण ते पहिलं म्हणजे शिकवताना इतकं सुंदर शिकवतात, ते म्हणजे आनंद होतो ते शिकवताना. म्हणजे ओरडून शिकवलं तरी सुद्धा मनाला आनंद होतो, किती एवढं प्रेमाने शिकवतायत म्हणून. आणि ते आपल्यामध्ये किती फरक झाला ह्या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करायचा. हे आपल्यावर आहे, आपण कसा विचार करायचा. पण सरांची शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. म्हणजे मी आजपर्यंत असं बघितलं नाही की एवढा जीव तोडून कोण शिकवतं म्हणून. इतकं सुंदर शिकवतात सर. धन्यवाद सर. नमस्कार.
हरिओम सर, नमस्कार. मी रंजिता शिंदे बोलते अलिबागवरून. मी माझी मुलगी म्हणजे रेखीचा क्लास जॉईन केला. तिच्याबरोबर तो पहिला फ्रीमध्ये होता 1 महिन्याचा. त्याच्यामध्ये मी सरांना जॉईन झाले. त्याच्यानंतर रेखीचा करता करता कुंडलिनी योगचा एक कोर्सची ॲडव्हर्टाईज निघाली. त्याचं फ्रीमधले 3 दिवसाचं सेशन घेतल्यानंतर खूप बरं वाटलं. म्हटलं हे आपल्याला शिकायला यायला पाहिजे. व्यायामाचे प्रकार जमतील ना जमतील व्हायच्या मनाने हा विचार केला नाही. पण सरांच्या शिकवणीचा एक प्रकार म्हणून उत्साहाने मी त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर आनंदाची गोष्ट ही म्हणजे पहाटे लवकर उठून म्हणजे लवकर देवाच्या ह्याची उपासना वगैरे करायची किंवा व्यायाम वगैरे करून आपलं शरीर आरोग्य पण सगळं सांभाळलं जातं व्यवस्थित प्रकारे. आणखीन 16 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रत्येक दिवस पहिल्या दिवशी एखादा मंत्र देऊन एखादी गोष्ट ती सांगायची की ही गोष्ट तुम्ही दिवसभर करत राहा. तो मंत्र जपल्यानंतर आणि ती दिलेली अफर्मेशन म्हणजे आपण जर दिवसभर केली की त्याच्यानंतर दिवसभराचा अनुभव पण सर आम्हाला विचार की हे केल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला का? आणि तो फरक प्रत्येकाने आपापल्या शब्दात मांडायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरती त्या प्रश्नाचं उत्तर देखील सहज सांगायचे. बाबा हा तुम्हाला असं वाटलं का तुम्ही असं केलं म्हणून तसं. हे छान आहे. चांगला अनुभव आला कोणाला तरी आणि ठीक आहे आणि हे असेल तरी शक्यतो वाईट अनुभव कोणाला येत नाही. असं करता करता आणि इतर शिकवण आपली वाढत गेली. आणि अनेकदा आम्हाला म्हणजे ज्याला ध्यानामध्ये मेडिटेशन मध्ये वगैरे ठेवतात त्यावेळेला दरवेळेला वेगवेगळ्या देवांचं आपलं दर्शन वगैरे होतं. आणि ती आपली म्हणजे इच्छा वाढत जाते की बाबा चला आपल्याला एक म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की प्रत्यक्ष आपण देवाची भेट घेऊ शकतो. आणि ते आपल्याला दर्शन झाल्यानंतर आणखी आपला उत्साह वाढतो आणि आपोआपच आपल्या मनात ते वाईट विचार जातात, भीती जाते आणि असं वाटतं की हा कोर्स कधी संपूच नये. हे एक जास्त महत्वाचं वाटते. आता उलट कोर्स संपत आला तर असं वाटतं की आता नवीन कधी आणि कधी काय शिकायला भेटेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला एकही दिवस फुकट जात नाही. प्रत्येक दिवशी आपल्याला वेगवेगळी गोष्ट वेगवेगळ्या देवाचं दर्शन होतं आणि वेगवेगळे मंत्र भेटल्यानंतर आपण त्या देवाचं दिवसभर नामजप करतो. म्हणजे मन पण शुद्ध राहतं, आपलं शारीरिक आपल्या घरातलं वातावरण पण सुधारतो. हे आपल्या हळूहळू लक्षात येतं. मला ते एक गोष्ट समजत नव्हती की श्वासावरती लक्ष कधी कसं ठेवायचं. म्हणजे ते मला असं नाही पडलं तर मी सरांना विचारलं. सरांनी ती गोष्ट मला समजून सांगितली की नाही बाबा असं. एखादी गोष्ट नाही समजली आपण स्पष्टपणे जर त्यांच्यासमोर प्रश्न मांडला याचं उत्तरही भेटतं आपल्याला आणि पुढे आपल्याला त्याचा फायदा पोहोचतो. फक्त काय जे आहे ते स्पष्ट विचारून घ्यायचं एवढंच. आणि मग 16 दिवस 16 देवांचे जर आपलं मंत्र वगैरे जप झाला असं तर आपण कधी एवढं कंटिन्यू केलेलं नसतं किंवा काही ठराविक आज्ञा असतात त्या आपण पाळलेल्या नसतात. पण एवढं शरीराला चांगलं वळण लागतं की विचारता सोय नाही. मला तर खूपच आवडला आणि माझे तरी म्हणणं आहे की तुम्हाला जर कधी हा योग भेटला तर तुम्ही पण नक्कीच करावा. ही माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. नमस्कार. बोलत राहा. हॅलो, नमस्कार. हरिओम. सर, मी रेकी शिकल्यानंतर कुंडलीचा हा कोर्स घेतला. मी खूप डिप्रेशन मध्ये होते, आता सुद्धा डिप्रेशन मध्ये आहे. पण इतकी सावरली आहे की ह्या तुमच्या कुंडली हिलिंगमुळे मला खूप काही जाणवलं, खूप काही केलं आणि माझ्यातलं जे डिप्रेशन खूप कमी झालं. म्हणजे मला जे खूप डिप्रेशन होतं मी तुमच्याशी शेअर पण केलं होतं आणि आता त्याच्यात मी खूप कव्हर केलंय. आणि ह्या कुंडली हिलिंग मुळे मला खूप म्हणजे देवाचे दर्शन घडलं आणि ते जेवढे तुम्ही जप दिले तेवढे मी जप रेग्युलरली केले. त्यामुळे मनाला खूप शांती लागली, खूप बरं वाटलं आणि मला खूप काही बोलायचंय सर, पण मी एवढंच बोलू शकते. मी आता नाही बोलू शकत. ठीक आहे. भावना आवरत नाही मॅडम. हरिओम. मी सपना संगपाळ ठाण्याला असते. मी सरांकडे रेकी कोर्स केलेला आहे, परत योगी हिलिंग पण केलेलं आहे. त्यामुळे रेकीमध्ये सरांनी एकदा फ्री सेशन ठेवलं कुंडलीचं. तेव्हा मला इंटरेस्ट वाटला जरा म्हणजे आपण काहीतरी कुंडली पण योगी हिलिंग पण केलंय ते पण कोर्स सर छान एकदम सुंदर शिकवतात. मी सतत खूप विचार करायची जरा कोणी बोलले की मनाला लावून घ्यायची.
पण आता ही कुंडलीमुळे बऱ्यापैकी भरपूर बराच 75% तरी मला फरक पडलाय आता कुंडली जॉईन केल्यापासून. म्हणून सर पण बोलले मॅडम तुम्ही कुंडली जॉईन करा तुमच्या त्यामध्ये खूप छान बदल पहा म्हणजे तुम्ही डोक्यातले विचार वगैरे तसं पॉझिटिव्ह होईल तुम्हाला टेन्शन घेणं बंद होईल. त्याच्यामुळे माझं जवळ 75% तर सतत मी खूप विचार करायची जरा कोणी मला बोलले की मला रडायला यायचं असं मनाला लावून घ्यायची मी. ते आता बऱ्याचपैकी खूप कमी झालेलं आहे मी. त्याच्यामुळे आता मला अजून खूप बोलायचं आहे पण आता मला एवढं असं सुचत नाही मला काय बोलायचं ते. सर खूप खूप छान शिकवतात सर. कधी कधी ओरडतात पण असं नाही आलं की समजून घेतात समजून सांगतात. समजून पण खूप आपलं नाही आता खूप छान समजावून सांगतात. आणि कधी फोन केले की कधी फोन उचलतात असं नाही करू तसं काय समजावून सांगतात खूप समजावून मात्र भरपूर सपोर्ट मात्र भरपूर सरांनी दिलेले मला. खूप सरांनी खूप सपोर्ट दिलेला आहे. समजून भरपूर एवढं कोण समजून सांगत नाही पण सरांनी मला भरपूर समजून सांगितले. जर काय अडचण आली की फोन केला की खूप छान समजून सांगितले. मला पण आमच्या घरात पण मुलांना समजून सांगत होते. आईशी असं बोलायचं तसं बोलायचं. मला खूप एकदम कधी कधी मी सरांचं रेकॉर्ड ऐकलं माझं मला खूप रडायला येतं मात्र. एवढं मला कोण समजून नाही सांगत. अजूनपर्यंत मला कोण समजून घेतलेलंच नाहीये. मला टेन्शन आहे सर म्हणतात टेन्शन नका घेऊ वगैरे. कारण मला कोणी काय बोललं की मला लगेच टेन्शन येतं. एकदम गप्प बसते. मनाला लावून घेते मी. त्याच्या कुंडलीमध्ये त्याचा भरपूर फरक पडलाय मात्र मला. अजून बोलायचं पण नाही मला काय एवढंच. अजून भरपूर वेळ पण काय नाही अजून बोलायची इच्छा आहे पण नाही. योगिनीमध्ये पण भरपूर फरक पडलाय. अफर्मेशन देते सगळ्यांना वगैरे. थँक्यू सर. हरिओम सर. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव नितीन नेमीचंद चांदीवाल. मी छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये राहतो. मला हा कोर्स माझा एक मित्र आहे आणि सरांचा शिष्य आहे विजय मनोरकर. त्यांनी मला ही माहिती दिली. त्याचा आग्रह होता की हा कोर्स तू कर कुंडलिनी ॲक्टिवेशनचा. तर मी हा कोर्स जॉईन केला. कारण की मला पण काही प्रॉब्लेम होते म्हणजे स्ट्रेस वगैरे होते कारण की जशी तुमची एज वाढत जाते तसं काही तुमच्यात जिम्मेदारी वाढते वगैरे वाढते तर तुमच्यात काही स्ट्रेस राहतात वगैरे राहतात. तर या कोर्समुळे माझं स्ट्रेस कमी झालेला आहे. 13 दिवसामध्ये सर खूप चांगलं शिकवतात. तुम्हाला शक्तिपात देतात, मंत्र चांट करायला देतात, अफर्मेशन देतात. तर या गोष्टीमुळे माझं खूप स्ट्रेस कमी झालेला आहे आणि परत माझी एनर्जी जास्त वाढलेली, स्ट्रॉंग झालेली आहे. परत ब्लॉकेजेस निघाले माझ्या शरीरामधले जेवढे पण आहे. म्हणजे एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि परत आम्ही टीव्हीवर खूप हे करत होतो. टीव्हीवर म्हणा या पेपरमध्ये म्हणा की मेडिटेशनमध्ये खूप फायदा होतो. फक्त आम्ही एवढं लक्ष द्यायचं नाही त्या गोष्टीवर. पण ह्या कोर्स जॉइन केल्यानंतर आम्हाला समजलं की तुम्ही मेडिटेशनमधून किती गोष्ट साधू शकतात आणि तुम्ही काय-काय करू शकतात, हे आम्हाला समजलं. अ, परत याच्यामुळे हा फायदा होतो, की तुमचं जे पण शरीराचे आजार वगैरे आहेत, ते सगळ्या गोष्टी निघून जातात. तुम्ही समजा दवाखान्यामध्ये म्हणा, की काही म्हणा, तुम्ही किती पैसे खर्च करा, त्याची काही गॅरंटी नाही, की तुमचा तो आजार ठीक होईल. पण ह्या मेडिटेशननी आणि जे पण कुंडली ॲक्टिव्हेशननी की तुमचे आजार होणारच नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणारच नाही. कारण की मला स्वतः असं शरीरामध्ये फील होतं, की मला काही आजार नाही, काही गोष्ट नाही. परत या कुंडलिनी ॲक्टिव्हेशनमध्ये मला हे समजलं, की की तुम्ही तुम्ही एकच दोन्ही गोष्टीवर लक्ष द्या, की एक देवाची भक्ती, पूजा करा आणि दुसरी गोष्ट एक शरीराकडे लक्ष द्या. कारण की आजकाल या जीवनामध्ये कोणीच शरीराकडे लक्ष देत नाही. सगळेजण पैसा वगैरे आपल्या दुसऱ्या गोष्टी एन्जॉय गोष्टी त्या गोष्टीकडेच लक्ष देतो. कोणी शरीराकडे लक्ष देत नाही. नंतर मग म्हणतात, की मला हे रोग झाला, हे आजार झालं. पण तुम्ही हे समजा केलं, मेडिटेशन वगैरे केलं आणि समजा हा कोर्स केला, तर तुम्हाला
तुम्ही खूप गोष्टी अचीव्ह करू शकतात. परत हे पण मी शिकलो, की याच्यामुळे मेडिटेशनमुळे की तुम्ही किती मोठं प्रॉब्लेम असू शकतं, तर मला आत्ता असं फील होतंय, की किती मोठा प्रॉब्लेम असून द्या, तर तुम्ही त्याला फेस करू शकतात. आणि परत माझं एक म्हणणं आहे, की मी सगळ्यात 15 ते 18 ते वर्षाच्या मुलांना ते सांगावं लागेल, जे यंग आहे, की त्यांनी हा पहिले कोर्स करा, की आम्हाला पण असं वाटतं, की समजा आम्हाला हे पहिले कोर्स आम्हाला भेटला असता, या आम्ही पहिले हे केलं असतं, तर आम्ही चांगल्या प्रकारे हँडल केलं असतं सगळे प्रॉब्लेम फेस करणं, सगळ्या गोष्टी. तर म्हणजे तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं जसं अभ्यासामध्ये, तर आम्हाला पण चांगले मार्क्स पडले असते. परत अ, तुमची निगेटिव्हिटी निघून जाते. एनर्जी स्ट्रॉंग राहते. शरीर एकदम जसं काही तुम्ही यंग झाला असं फील होतं. तर माझं एक पहिले म्हणणं आहे, की जे पण यंग असतील त्यांनी पहिले हा जॉइन करा कोर्स. खूप चांगला आहे आणि तुम्हाला भविष्यात खूप चांगलं अचीव्ह करू शकता. थँक यू सर. थँक यू सो मच. नमस्कार. मी कविता खटावकर अहमदनगरवरून बोलते. माझा देवावर प्रचंड विश्वास आहे. देवाचे खूप अनुभव आहेत आणि मग असंच YouTube वरती व्हिडिओ पाहता पाहता विजय सरांचं रेकी संदर्भात व्हिडिओ पाहिला. तर त्याच्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर दिला होता. मी सरांना फोन केला, मेसेज टाकला. तर म्हणजे रेकी हा शब्द पूर्ण नवीन होता आणि त्याच्यानंतर बाकीचे सरांचे योगीचे, कुंडलिनीचे मी कोर्स केले. हे सगळे शब्द नवीन होते. आपण अध्यात्म मानतो, पण देवाव्यतिरिक्त ह्या गोष्टी काही माहित नव्हत्या. मग सरांचा मी रेकीचा क्लास करते. आता 3 महिने झाले आम्हाला रेकीचा क्लास होतोय. पूर्ण युनिव्हर्स, ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी आम्ही सर्वजण कनेक्ट झालेलो आहोत. म्हणजे आम्हा सगळ्यांना ते अनुभव आलेत वैयक्तिक जीवनामध्ये. त्यानंतर सरांनी कुंडलिनीचा जाहिरात टाकली. कुंडलिनी हा शब्दही नवीन होता. युट्यूबवर सर्च केलं. थोडं त्याबाबत निगेटिव्ह होतं. मग मी विजय मनोरकर सरांना फोन केला. त्यांनी माझ्या सगळ्या शंकांचं निरसन केलं आणि मी तो कोर्स घेतला. आज आमचा कोर्स कंप्लीट झालाय. तर इतका बदल झालाय स्वतःमध्ये, म्हणजे रेकी घेतल्यापासूनच बदल झाले. पण कुंडलिनीचे अगदी थोड्याशा किमतीत सरांनी म्हणजे आमचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलंय असं म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये सरांनी रोज अफर्मेशन द्यायच्या. रोज देवाचा एक मंत्र द्यायचा. आपण देवाचं नाव घेतो, पण एखाद्या देवाला मानतो त्याचाच आपण मंत्राचा जप करत असतो. पण कुंडलिनीमध्ये दररोज प्रत्येक आपले हनुमंतराय असतील, श्रीराम, श्रीकृष्ण, महालक्ष्मी, सगळे सगळे देवतांना म्हणजे आपण त्यांचं त्यांचं मनापासून नामस्मरण करतो. आणि मेडिटेशन मध्ये पण एखादाच देवाचा मंत्र देणार, तो आपण चॅन्ट करत राहायचा. शक्तिपात ते इतके सरांचे पॉवरफुल असतात. ती म्हणजे शक्ती म्हणजे शक्तीच आहे ना, तो शब्दच शक्ती आहे. मग सर त्यांची शक्ती आपल्यामध्ये देतात. एक आध्यात्मिक शक्ती आपल्यामध्ये वाढते. त्याचे खूप अनुभव आले आणि त्याचे खूप खूप बेनिफिट्स भेटले. आता मी मी जॉब करते. म्हणजे समज जरी जॉब करत असलो तर थोडे जास्त लोक जर आपल्या समोर आले तर आपल्याला अशी भीती वाटते त्यांच्या समोर बोलायची. मग असं होतं. ठीक आहे, आपण घरात किती बोलतो पण बाहेर सुचत नाही. असतं सगळं डोक्यामध्ये पण सुचत नाही आपल्याला. पण माझ्यामध्ये ह्या 13 दिवसांमध्ये समज आमची जरी मीटिंग असली, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे जर बोलायचं म्हटलं, जरी ठीक आहे आपण सगळे कामाच्या बाबतीत व्यवस्थित असलो तरी पण वरिष्ठांसमोर बोलायचं म्हटल्यावरती थोडस पोटात गोळा येतो, छातीत धडधड होतं. पण आता सोमवारी आमची मीटिंग झाली किंवा रेकी घेतल्यापासूनच बदल होत चाललेत. पण कुंडलिनीमध्ये आता सोमवारी मीटिंग झाली. आमचे प्रांत साहेब होते. ठीक होतं काम, ठीक आहे, पण समोर अधिकारी असले का आपल्या उभे राहिले का पाय लटपटायला लागतात. पण मी आता इतकी कॉन्फिडन्सने उभी असते, म्हणजे इतकं आणि कॉन्फिडन्सने सगळं मी माझं एक्सप्लेन करू शकते की मी काय काम केलंय, काय आहे काय नाही, काय चूक असेल तर ते का झालं, हे सगळं मी व्यवस्थित म्हणजे अगदी पोटात गोळा येत नाही, काही नाही. म्हणजे नाही तर आता इतक्या वर्षाची सर्व्हिस करते पण तो कॉन्फिडन्स आला नव्हता. पण हा हा मला इतका विशेष माझ्यात बदल वाटतो आणि त्याच्यासाठी मी सरांना व्हॉट्सअपला पण कितीतरी वेळा थँक्यू म्हटलेली आहे. खूप वेळा थँक्यू म्हटले. सर तुम्ही खूप उशीर केला आमच्या आयुष्यात येण्यासाठी. तुम्ही आता 30-35 झाली वयाची, जर आमच्या कॉलेज जीवनात जर आले असतात तर आज ह्याच्यापेक्षा बेटर आयुष्य असतं आमचं. आणि जरी ठीक आहे देवाने ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या आहेत
त्या 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 वेळेला आपल्याला मिळणार आहेत. आतापर्यंत चांगलंच होतं, पण आणखीन चांगलं होण्यासाठी सर तुम्ही आमच्या आयुष्यात आलेले आहात आणि आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्याशी कनेक्ट राहणार आहोत. आणि तुमचे जे काही ह्याच्या पुढचे कोर्स असतील, मी ऐकलेले हठ योगा असेल, योग क्रिया असेल, आता ते नाव पण मला सगळे माहित नाहीत. तर ते मी करणार आहे. मी हे जेव्हा तुमच्याशी पहिल्यांदा फोनवर बोलले, मला जे जे अनुभव आले मी सांगितले, तेव्हाच मी म्हटले सर मी तुमचे सगळे कोर्स करणार आहे. मी गोमती चक्राचा केला, तुमचा रिच्युअल ऑइलचा केला, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणते मंत्र असतात, त्यांना कसे अफर्मेशन द्यावं, तो पण मी तुमचा कोर्स घेतलेला आहे. म्हणजे आतापर्यंत मी तुमचे 6 ते 7 कोर्स घेतलेले आणि ह्याच्या पुढे घेणार आहे. आणि म्हणजे ठीक आहे, आम्हाला कमी वयात नाही मिळालं, पण मला त्या गोष्टीचा आनंद आहे की माझं ह्या पुढचं आयुष्य पण बेटर होणार आहे. आणि माझे छोटे लेकर आहेत आता, त्यांना पण मी आता मेडिटेशनची सवय लावून राहिले. म्हणजे मेडिटेशन मी तुमचे कोर्स जॉईन करण्या अगोदर मेडिटेशन करत होते. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ मी पाहिलेत, मला त्याचे अनुभव आहेत. लिहायचे, आपले काही जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण झालेत असं लिहायचं, त्याचे मला अनुभव आहेत. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड हा तुमचा व्हिडिओ मला युट्यूब वरती दिसला आणि मग माझं आयुष्यच बदललं. म्हणजे एक गुरुची गरज होती. आपण म्हणतो मेडिटेशन, पण मेडिटेशन पण सोपं नाही. आणि प्रत्येक गोष्टीला गुरु जर असेल तर त्याचा योग्य मार्ग मिळतो आणि त्याचे बेनिफिट्स आपल्याला आयुष्यात मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि सर तुमच्यामुळं ते बेनिफिट आम्हाला सगळ्यांना मिळालेले आहेत. खूप आनंद होतो. आता बाकी ज्याला आनंद अश्रू आले, मला पण येऊ राहिले बरं का सर, पण मी काय रडणार नाही. मी जेवढं आहे तेवढं, म्हणजे मला मेसेज मध्ये आपण इतकं नाही व्यक्त होऊ शकत सर. थोडस ते टायपिंग करायचं किंवा बोलायचं ते नाही होऊ शकत. पण आज तुम्ही बोलण्याची संधी दिली, मी ह्या संधीची वाटच पाहून होते की सर कधी आम्हाला बोलण्याची संधी दिली. कारण की रोज मी काही इतकं बोलत नाही, मी फक्त ऐकून घेत असते. आणि पण खूप खूप अनुभव आहेत सर. म्हणजे तुम्ही ह्या अगोदर आमच्या आयुष्यात यायला पाहिजे होतं. आणि आर्थिक बाबतीत म्हणाल तर अफर्मेशन रोज सकारात्मक बोला. आपण जास्त काय होतं की एखादं चांगलं झाड लावायचं असेल तर त्याची खूप काळजी घ्यावी लागती. त्याला बियाणं व्यवस्थित आणावं लागतं, त्याला खत पाणी द्यावं लागतं. तरी पण त्याच्यावरती काहीतरी म्हणजे रोग पडतो, काही होतो, त्याला औषध फवारणी करावी लागते. पण जे वाईट गवत असतं त्याला काही म्हणजे पेरावं लागत नाही, काहीच नाही. तसं आपलं असतं, डोक्यामध्ये नकारात्मक विचार येत असतात, सकारात्मक विचार आणायला असं आवर्जून आणावं लागतं. मेडिटेशन करताना पहिल्यांदा असे निगेटिव्ह विचार येतात आणि मग नंतर ते पळत मन त्याला घेऊन यावं लागतं. अरे तू जागेवर आहे मन, तू सकारात्मक विचार कर, असं करावं लागतं. ठीक आहे ना, होतं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं मेडिटेशन ही तुम्ही खूप खूप प्रकारचे मेडिटेशन घेतले. अगदी आम्ही ढसाढसा रडलो त्या मेडिटेशन मध्ये, रेकीच्या क्लासमध्ये. इतकं मोकळं झालं, इतकं हलकं झालं. अजिबात कोणाचंही टेन्शन आम्ही घेत नाही. कोणी एखाद्याने शिवी जरी दिली तरी ती मनाला लागत नाही किंवा त्याला प्रतिउत्तर म्हणून आपण काहीतरी निगेटिव्ह बोलावं असंही तोंडात येत नाही. फक्त जे चाललंय ते देवाच्या कृपेने चाललंय आणि देवच चांगलं करणार आहे. आणि एवढंच फक्त डोक्यात येतं. आणि ह्याच्या पुढे तुमचे सगळे कोर्स करणार आहे सर. तुमचे खूप खूप आभार. युनिव्हर्सला मी दररोज आभार मानते. सकाळी उठलं तर थँक्यू युनिव्हर्स. आणि तुम्ही आयुष्यात आल्यापासून तर मी रोज तुमचं नाव विजय पवार सरांचे धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्स, तुम्ही त्यांच्याशी आम्हाला कनेक्ट करून दिलं आणि त्याच्यामुळे हे सगळे आमच्या प्रगतीचे मार्ग खुले झाले. माझं भविष्य, लेकरांचं भविष्य सुद्धा उज्ज्वल आहे हे मलाही दिसतंय आता. दोघांनाही मी असं शांत म्हणते असते 5 मिनिटं बसा, हे त्यांच्यामध्ये आताच बीज मी टाकून दिले. म्हणजे नक्कीच ते काहीतरी मोठे अधिकारी होतील हे माझं स्वप्न आहे आणि ते होणारच आहे पूर्ण. धन्यवाद सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या आयुष्यात आलात, आमच्याशी जोडलात. खूप खूप. आणि मी माझ्या मैत्रिणींना सुद्धा सांगितलंय, दोघी तिघी जणी आता तुमच्या रेकीचा क्लास घेणार आहेत. आणि कुंडलिनी बद्दलही त्यांना अनुभव सांगितले ना, तर त्या इतक्या म्हणजे त्यांना अशी उत्सुकता लागली की मग आता आम्ही रेकी घेणार आहे. ठीक आहे, तुला इतके छान अनुभव आहेत तर मग आम्ही पण करणार. हे 2-3 मैत्रिणींना मी सांगितलंय, कारण की हे कोणाच्याही नशिबात नाही सर. ज्याला अध्यात्माची आवड आहे तोच व्यक्ती हे करू शकतो. आणि ज्याला नसेल त्याने सुद्धा हे प्रयत्न नक्की, हा कोर्स जर घेऊन बघितलं, त्यांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. हरिओम सगळ्यांना. माझी परिस्थिती अशी खराब होती की मी काही सांगू शकत नाही तुम्हाला. पण ज्यावेळेस मी इन्स्टावर सरांचा व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर मी सरांसोबत कॉन्टॅक्ट साधला
आणि सरांनी मला सांगितलं की तुम्ही रेकी कोर्स जॉईन करा. मी रेकी कोर्स जॉईन केला. त्याच्यानंतर मला अनुभव थोडे थोडे चालू झाले आणि जे माझ्यामध्ये टेन्शन होते ते टेन्शन दिवसांदिवस असे थोडे थोडे कमी होत गेले. त्याच्यानंतर मग मी कुंडलिनी योग केला. त्याच्यानंतर मला अजून फ्रेश वाटलं आणि माझ्यामध्ये एक डेअरिंग वाढलं. आणि माझं असं होतं की मी कोणासोबत बोलताना एकदम असं घाबरत होतो किंवा बोलताना अशी थरथरी येत होती मला. पण आता ती थरथरी माझी 30% 40% कमी झालेली आहे आणि कुंडलिनी योगमुळे मला भरपूर सपोर्ट मिळाला आहे. आणि त्याच्यानंतर सरांचे मी खूप खूप आभार मानतो की सर मला मिळाले. आवाज येत नाहीये, मोठ्याने बोला. नेटवर्क इश्यू यांचा. नमस्कार सगळ्यांना, हरिओम. अगोदर देवाचे परमेश्वराचे खूप खूप आभार मानतो मी की मला एवढा चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळाला. आध्यात्मिक मार्गामध्ये माझा प्रवेश झाला, त्याच्याबद्दल आभारी आहे विजय सरांचा आणि भगवंताचा परमेश्वराचा. या ठिकाणी आज 13, 14, 15 दिवसामध्ये मला खूप वेगळे वेगळे अनुभव आले आणि खूप सकारात्मक बदल माझ्यामध्ये घडले यापर्यंत. आणि मी तर एवढंच म्हणू शकतो की भाग्यवंत नशिबवान माणसालाच ही गोष्ट मिळू शकते कुठेही. नाही तर ज्याच्या नशिबात नाही त्या व्यक्तीला मिळणार नाही परत. कारण की बऱ्याचशा अडचणी प्रत्येक व्यक्तीला राहतात, पण त्या सुधरवण्याचा जो मार्ग असतो, ते ज्याचे भोग संपन्नार असतात त्या माणसाला बरोबर मार्ग भेटतो. तो मला या ठिकाणी मिळाला. आणि आता याच्या पुढे कुंडलिनी योगचा ते क्लास मी केलेला आहे. परत आता रेकीचा क्लास पुन्हा जॉईन करणार आहे इथे. आणि याच्यानंतर म्हणजे सरांसोबतचा संपर्क तुटू देणार नाही. कारण की आयुष्याला एक नवीन वळण लागतंय. सकारात्मक अनुभव यायला लागलेले आहेत भरपूर ठिकाणी. स्ट्रेस आणि दुखणे वगैरे सर्व बंद व्हायला लागलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट, सरांचं शिकवण्याची पद्धत एकदम एवढी छान आहे की मला असं परकापणा कधी वाटलाच नाही की म्हणजे बऱ्याच वर्षापासून रिलेशन असल्यासारखं वाटलं. एवढं फ्रँकली हे होतं. आणि मला काही प्रश्न असे विचारायची गरजच पडली नाही. ऑटोमॅटिक मला प्रत्येक गोष्टीचं उत्तर असं वाटायला लागलं की सर अंतर्यामी आहे काय. आपल्या मनातली गोष्ट त्यांना कसं लक्षात यायला लागली की त्या गोष्टीचे उत्तर आपल्याला सेशन मध्ये मिळायला लागले. एवढे छान अनुभव आले मला. मी परत एकदा सरांचे युनिव्हर्सचे परमेश्वराचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी कल्पेश मेडेकर, ठाण्याला राहतो. आणि या कोर्स बद्दल मला माझ्या सासूबाईंकडून समजलं. त्यांनी मला फोन केलेला की असा असा कोर्स आहे, 15 दिवसांचा आहे, तर तू करणार का? तर माझ्या तोंडामध्ये हो येऊन गेलं, पण मनामध्ये होतं की कोणता कोर्स आहे, आपल्याला जास्त माहिती नाहीये आणि या कोर्स बद्दल पेड कोर्स आहे, तर कसा होईल काय होईल हे माहिती नव्हतं. त्यानंतर दुसरा एक हे समजलं की सकाळी 5 वाजता हा कोर्स आहे. आणि म्हणजे त्यांना माहिती, माझ्या सासूबाईंना किंवा नुपूरला माहिती आहे की मी 5 ला कधी असं उठत नाही. मला झोप जास्त लागते. तर त्यामुळे दुसरा विचार हा आला की आपण हो तर बोललेलो आहोत, पण सकाळी 5 ला आपल्याला उठायला जमणार आहे की नाही? तरी पण विचार केला की ठीक आहे, काय बघूया, 1-2 दिवस आपण ट्राय करून बघूया की उठायला जमतंय की नाही. जर समजा जमत असेल तर आपण पुढे करूया कंटिन्यू. जर समजा नसेल जमत, मग त्यांना सांगूया की नाही जमणार म्हणून. तर पहिल्या दिवशी उठलो आणि मग क्लास झाला. क्लासमध्ये मला एवढं वेगळं जाणवलं नाही. आणि त्यामध्ये एक स्वयंसूचनेचा भाग होता, अफर्मेशनचा. त्यामध्ये सरांनी अफर्मेशन सांगितल्या. मी म्हटलं ह्या अफर्मेशन बोलून काय फायदा होणार आहे? म्हणजे नामजप वगैरे करायला सांगितलं तर ठीक आहे. पण ह्या अफर्मेशननी काय फायदा होणार आहे? तरी पण मग ट्राय केलं. म्हटलं आपण बोलून बघूया. एक 100 वेळा, 108 वेळा असं स्वयंसूचना देऊन बघूया. तर नेक्स्ट डे पासून आहे ना, दुसऱ्या दिवसापासून माझ्यामधली पॉझिटिव्हिटी खूप फार वाढली. मी निगेटिव्ह जो होतो ना, ते निगेटिव्हिटी कमी व्हायला लागली आणि या कोर्सचं महत्व हळूहळू समजायला लागलं.
2 दिवस असेच गेले तरी पण माझ्या मनामध्ये कुठेतरी असं जाणवत होतं की अरे आपण करतोय ते बरोबर आहे की नाहीये. पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी झाल्या ना, तिसऱ्या दिवसापासून माझी झोप एकदम कमी झाली. म्हणजे रात्री 10:30-11 वाजता जरी झोपलो तरी 4 वाजता बरोबर जाग यायची आणि क्लासला येऊन क्लास अटेंड करायचो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली की उत्साह वाढला. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण करायला पाहिजे किंवा ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायला पाहिजे हा भाग मला जाणवला. हे तिसऱ्या दिवसापासून सुरुवात झालं. त्याच्यानंतर ज्यावेळेला कोर्स करायच्या अगोदर ज्यावेळेला घरी जायचो, घरी आल्यावर नंतर मग घरातली थोडी कामं करायला वगैरे कंटाळा यायचा किंवा थकवा जाणवायचा फार. मुलाला पण क्लासमधून वगैरे घेऊन यायला फार कंटाळा करायचो कारण का नाही व्हायचं. मग खालूनच म्हणजे ऑफिसमधून डिरेक्टली त्याला घेऊन यायचो. तर हा थकव्याचा भाग पण फार कमी झाला माझा आणि घरी आल्यानंतर पण कामं माझ्याकडून व्हायला लागली आणि रात्री 9:30, 10, 11 पर्यंत कामं करायला लागलो. त्याच्यानंतर आळस कमी झाला. माझ्यामध्ये आळस खूप जास्त होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा कंटाळा करणं हा भाग होताच. त्याच्यामुळे बरीचशी कामं मी आजचं उद्यावर ढकलायचो किंवा उद्याचं परवावर असं ढकलायचो. पण ह्याच्यामुळे काय झालं की क्लासमुळे म्हणजे डिरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली हा आळस माझा कमी होत गेला. त्याच्यानंतर सरांनी सांगितलेलं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. तर पहिले 3 ते 4 दिवस कसं झालं श्वासावर लक्ष केंद्रित होत होतं आणि जो प्राणवायू आपण घेतो तो आपल्या पूर्ण बॉडीत पोहोचतोय असं जाणवत होतं. पण दुसरा एक विचार मनात यायचा, अरे मी श्वासावर लक्ष केंद्रित करतोय, तर मग माझं नामस्मरण व्यवस्थित होत नाहीये. असं म्हणजे वाटायला लागलं मला. मग नंतर काय केलं ना, की देवाच्या कृपेने असं वाटलं, की आपण श्वासाबरोबरच नामस्मरण जोडून बघूया. म्हणजे समजा श्री गुरुदेव दत्ताचं नामस्मरण करतोय तर एकदा श्वास घेताना श्री गुरुदेव दत्त आणि परत एकदा सोडताना श्री गुरुदेव दत्त. मग श्वासाबरोबर नाम जोडलं गेल्यामुळे आहे ना दोन्ही गोष्टी व्यवस्थित व्हायच्या. एक तर डीप श्वास घेतला जायचा, त्याच्याबरोबर नामस्मरण पण व्हायचं. त्यामुळे नामस्मरणामध्ये पण चांगली वाढ झाली. त्याच्यानंतर मला रात्री झोपताना मध्यंतरी अशी सवय लागलेली की मोबाईल एक Facebook किंवा Instagramचे रील्स बघूनच मी झोपायचो. त्याशिवाय मग झोप नाही यायची. माझा मुलगा पण माझ्याशी बोलायला वगैरे हे प्रयत्न करायचा तरी मी त्या Instagramवर किंवा Facebookवर फार म्हणजे चलचित्र रील्स म्हणतो आपण ज्याला त्यामध्ये खूप गडलेला असायचो. पण आता 15 दिवसापासून समजा बघाल ना, तर 15 दिवसापासून मी हे करतच नाहीये. मी या रील्स बघत नाहीये किंवा Facebookवर ऍक्टिव्ह नसतो. त्याच्यानंतर Instagramवर पण स्टोरी किंवा काय टाकतात म्हणजे जे रील्स चलचित्र जी आहेत, ती पूर्णपणे बंद झाली. स्क्रीनिंग माझी फार कमी झाली. म्हणजे अगोदर साधारणतः 4-1 तास दिवसातून व्हायचे. तर आता साधारणतः 20 मिनिटं ते 20 ते 25 मिनिटांमध्ये होते. ते पण कामासाठीच तो फोन मी यूज करतो. त्याच्यानंतर रात्री झोपताना अजून एक प्रॉब्लेम असा व्हायचा, की वेगवेगळे विचार मनात यायचे, की ऑफिसचे वगैरे एक वेगळी एन्झायटी किंवा वेगळे उद्या काय ऑफिसमध्ये करायचंय, काय डिलिव्हरी द्यायची, कोणती मीटिंग असेल किंवा कोणतं काम राहिलेलं असेल, ऑडिटचा रिपोर्ट सबमिट करायचा आहे. इतर अशा असंख्य गोष्टी रात्री झोपताना मनामध्ये यायच्या. पण सरांनी जे शवासनात शक्तिपाताचा जो भाग केला ना, तसं मग मी रात्री विचार करायला लागलो, की आपण समजा क्लासमध्ये सकाळी होतंय आपलं, तर रात्री आपण झोपताना आपण करू शकतो का? श्वासाला फक्त नाम जोडून फक्त आपण झोपून राहून शवासनात झोपून राहू शकतो का? ह्याच्यामुळे काय झालं सर, की माझे विचार पूर्णपणे बंद झाले आणि झोप एक 2-3 मिनिटात येऊ लागली. अगोदर पण 5 मिनिटात यायची असं नाही. पण ह्याच्यामुळे 2-3 मिनिटात पटकन झोप यायला लागली आणि नंतर उठल्यानंतर एकदम वेगळं फ्रेश वाटायला लागलं आणि निर्विचार मन असं वाटायला लागलं. त्याच्यानंतर नामावर लक्ष केंद्रित फार व्हायला लागलं आणि त्या स्वयंसूचनाचा फायदा मला साधारणतः 3-4 दिवसानंतर जाणवायला लागला आणि आता मला पण फार पॉझिटिव्ह वाटतंय. प्रत्येक गोष्ट आपण पॉझिटिव्हली कशी करू शकतो ह्याचा विचार करतो. अगोदर कसं व्हायचं, की प्रत्येक गोष्ट मी निगेटिव्हली पहिल्यांदा घ्यायचो, की हे गोष्ट अशी कोणतीही गोष्ट म्हणजे उद्या समजा 6 वाजता आपल्याला कुठे जायचं आहे, तर होईल का? तर पहिलेच नाही विचार यायचा. म्हणजे एवढं निगेटिव्हिटी होती. पण आता तसं काही वाटत नाही. कोणतीही गोष्ट मी करू शकतो हा कॉन्फिडन्स एक आलाय. धन्यवाद सर.
नमस्कार, मी सारिका कसबे पुण्याहून बोलतीये. मी सरांकडे रेकीचा क्लास केला. माझ्या बहिणीने मला सुचवलं होतं. मग त्याच्यानंतर सरांची ही ॲड बघितली आणि ॲडमिशन घेतलं. मग पहिल्यांदा वाटलं आपण 5 वाजता उठतोय की नाही माहित नाही. मग मी गजर लावत होते की सकाळी उठायचं म्हणून. मग नंतर हळू सवय झाली की अलार्म वाजायची वाटच नाही. मी 4 वाजता 4 वाजता उठते आणि क्लासला बसते. माझ्यामध्ये बराच बदल झाला. मी अगोदर खूप म्हणजे असं कोणी बोललं, की झालं रडायला सुरुवात करायची वगैरे. पण आता काही तसं काही होत नाहीये. म्हणजे कोणी बोललं तर हां, जाऊ दे तो बोललाय त्याच्यासाठी बोललाय, आपल्याला काही नाहीये. हा विचार करते आणि पुढे जाते. आणि सर जे शिकवतात, सकाळी घेतात प्लस संध्याकाळी. सरांनी बरेच प्रकार शिकवले आपल्याला व्यायामाचे. योगा शिकवतायत, परत आपल्याला प्राणायाम शिकवतायत. तर मी त्याची पण प्रॅक्टिस करते. म्हणजे सरांनी घेतात त्याच्या व्यतिरिक्त करते. संध्याकाळी पण सर एक्स्ट्रा घेतात आपल्यासाठी. तेही खूप फायद्याचं होतंय. आपल्या शरीरामध्ये बरेच फरक जाणवत आहेत मला. माझं आता असं होतं, मी चालता, बोलता नामस्मरण माझं चालूच असतं. आपण बसमध्ये असू देत, कुठेही असू देत. म्हणजे इतकं श्वासावर माझं लक्ष केंद्रित झालंय, की माझा श्वास चालू असतो तसं माझं ध्यान चालू असतं. म्हणजे नामस्मरण कंटिन्यू चालू असतं. एवढा फायदा झाला. आतून शांतता वाटत चालली आहे आणि चिडचिडपणा खूप म्हणजे खूपच कमी झालेला आहे. आणि शरीरातही बरेच बदल जाणवत आहेत. म्हणजे आता असं नाही एक्सप्लेन करता येत, पण तसे जाणवत आहेत. परत कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. कोणी काही बोललं, आता त्या दिवशीचीच घटना आमच्या कामावरती बोलले होते. पण त्यात माझी काही चूक नव्हती. पण तरी सुद्धा म्हटलं जाऊ दे. त्या त्यांच्यासाठी बोलल्यात, माझ्यासाठी नाही बोललेल्या. त्यांची चिड होतीये म्हणून त्यांनी माझ्यावरती काढली. आपण हेच जर अगोदर बोलले असते, तर मी इतका विचार करत बसते, की मग दिवसभर त्यातच जात होता माझा. पण आता तसं काही नाही होत आहे. असे खूप बदल झालेले आहेत. त्याबद्दल थँक सर. नमस्कार सर्वांना. हरिओम सर. सरांच्याकडे मी जानेवारी पासून रेकीचा क्लास सुरू केला. YouTube वरूनच माहिती मिळालेली मला. आणि त्यानंतर त्यांचे जे म्हणजे परत मी महाशिवरात्रीच्या प्रोग्राम मध्ये होते. मला खूपच म्हणजे चांगले अनुभव यायला लागलेत आता. सरांच्यावर विश्वास हाच मोठा सरांचाही आहे. म्हणजे आपण जेवढा सरांच्यावर विश्वास ठेवू तेवढा आपल्याला प्रयत्न कमी आणि हे जास्त येत जातं. आपला फायदा जास्त होतोय. आणि दुसरी गोष्ट कुंडलिनीमध्ये बऱ्यापैकी मी मनोहर सरांचे ते 3 दिवसाचं फ्री केलं आणि सरांनी एवढं समजून सांगितलंय मनोहर सरांनी की भीती वगैरे त्यावेळेस अजिबात नाही वाटली व्यायामाची. आणि त्याच्या बरोबर करते वेळेसच मी एकदम मन लावून व्यायाम केलेला. नंतर मला ज्यावेळेस कुंडलिनीचे सुरू झालं तर त्या 15 दिवसात व्यायामाचे वगैरे काय असे त्रास नाही झाले. म्हणजे एकदम पॉझिटिव्ह होतं सगळं. आणि मात्र माझं हळूहळू माझे शारीरिक बदल होत गेले. म्हणजे अगोदर माझ्या शरीराला खूप म्हणजे मानेचा प्रॉब्लेम होता. पाठीचा पूर्ण मणका माझा दुखत, कंबर दुखत होती. तर माझे म्हणजे शारीरिक व्याधीच भरपूर कमी झालेत माझ्या. मानसिकपेक्षा. मानसिकचं कसं अगोदर शरीरानं माणूस आरोग्य पूर्ण झालं तर मन आपोआपच सुदृढ व्हायला मदत होते. आणि नंतर मेडिटेशन सरांनी दिलेले टास्क हे तर काय नाविन्यपूर्णच होते. म्हणजे जसं जसं करत जाईल तसं आता खरं सुरवंताचं फुलपाखरू काय असतं त्याचा अनुभव मला कुंडलिनी मधून आला. ते फुलपाखरू कसं उठतं, पण त्याच्या अगोदरचे जे काही आपली लाईफ असते तर ते आपण त्या कोशातच जगत असतो. सारखं कोश त्या कोशातून बाहेर पडायचं काय असतं तो अनुभव आला कुंडलिनी मधून. आणि सरांचं जे काय आहे म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जे काय सोपं करून दिलंय सरांनी. अध्यात्म म्हणजे काय हे अगोदर कसं माळ जप हे ते पण कशी जपायचे. माळ जपायची तर आता गरजच नाही. सरांनी जसं नामस्मरणासाठी जे मंत्र देत होते किंवा एखादा टास्क देत होते
तो करते करतेच नामस्मरणही होऊन जाते, अध्यात्मही होऊन जाते आणि अनुभव म्हटले तर खूपच आलेत. मला तर खूप अनुभव आलेत. मला जिथं जे स्थळ मी पाहिलेले नाही, ते मी सरांच्या कुंडलिनी योगच्या शक्तिपातच्या वेळेस पाहिले. माझ्या आतून बदल झालाय. शारीरिक बदल तर झालेत, पण माझ्या आतून बदल झालेत. माझी सेवन चक्रा जे काय म्हणतात की बॅलन्स व्हावेत, ते कलर आणि ते सगळं मला जाणवतं. प्रत्येक वेळेस जाणवतं. आणि फक्त मला ऊर्जा स्तोत्र 1-2 दिवस खूपच झालेला. तर त्यावेळेस सरांनी सांगितलं, "खूप खूप काम करा, खूप खूप काम करा." त्या दिवसापासून माझी बऱ्यापैकी जी नव्हती ते पण कामे मी करून टाकली आणि खूप आनंदी आहे मी. असं काही नाही की जे का हास्य आहे हे माझं एकदम आतून येतं. अ, असं नाही की मी खोटं-खोटं हसते वगैरे नाही. मला असंच हसायला येतं आणि मला आरशातला जो काही सरांनी सांगितलेलं होतं की स्वतःवर प्रेम करा. त्या दिवशी एकदम असं काय वाटलं, आजपर्यंत ज्यांनी कोणी माझ्याशी अ, जेवढं काय गोड बोललं होतं, त्याच्यापेक्षा मी त्यावेळेस माझ्याशी गोड बोलली. खूप अगदी एकदम चांगलं फिलिंग आलं मला आणि वाटत राहिलं की आपण खरंच नेहमी दुसऱ्याचाच विचार करत राहतो. स्वतःचा विचार काय असतो हे सरांच्याकडून म्हणजे सरांनी खूप छान सांगितलंय. प्रत्येक जगण्याला पॉइंट टू पॉइंट कसं जगलं पाहिजे, कुठं काही केलं पाहिजे. जे काही सर सांगतात ना, सरांचा शब्द न शब्द जर तुम्ही म्हणजे मनापासून ऐकला ना, तर तो प्रत्येक शब्दात सरांच्या तेवढीच ताकद आहे. पण ते ऐकायला पण तेवढेच हे ऐकलं पाहिजे. सरांचे शब्द खूप एवढे पॉवरफुल शब्द आहेत की नाही, ते सांगायच्या म्हणजे शब्दाच्या पलीकडचे शब्द आहेत. फक्त घेता आले पाहिजेत तुम्हाला. त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. सर दिवसभर त्या सरांचं मला तर सरांच्या म्हणजे असं चेहऱ्यावर जो काही सर हे लावतात, तो मी त्याच्यावरच जास्त लक्ष देत असते, की त्यातून एक मला व्हायब्रेशन जाणवतं. आणि मी सरांचा एकही कोणता एकही क्लास बुडवलेला नाही. पूर्ण सगळे जेवढे म्हणजे आजपर्यंत जेवढे रेकीचे किंवा कुंडलिनीचे प्रत्येक क्लास मी पूर्ण अटेंड केला. 5 मिनिटं अगोदरच मी करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी उठायची मला होती सवय, परंतु मला फ्रेश झाल्याशिवाय बसल्यासारखं वाटत नाही. म्हणून मी 4ला उठून मी 4:30 पर्यंत माझं सगळं तयारी करून ठेवते क्लाससाठी. आणि खूप काय सांगायचं म्हणजे खूपच. जे म्हणजे सरांनी कोश जे होता ना, तो कोशातून बाहेर काढले. जो काय आपण आपल्या साईडहून म्हणजे कासव कसं स्वतःला कोणाच्या तर भीतीपोटे हे असं घेतो आणि त्याला एक स्वातंत्र्य नसतं. तर भीती एक गेली माझी. मी काही लोकांशी खूप असं भीती पोटी जास्त बोलत नव्हते. आणि मला नेहमी वाटायचं माझ्यापेक्षा त्यांना काय वाटेल मी असं केलं तर, असं बोलली तर त्यांना काय प्रति मी त्यांचाच जास्त विचार करायचे. पण माझी मन मी असं जास्त कोणापाशी मोकळं करतच नव्हते. पण आता नाही. माझं पूर्ण सर्व चक्र बॅलन्स आहेत आणि जास्त तर मी आता स्पष्ट बोलायला शिकले. अगोदर मी स्पष्ट बोलत नव्हते कारण पुढच्या माणसाला वाईट वाटेल. त्याला समजून सांगते म्हणजे असं मी नाही करत की त्याला माझ्याविषयी काही राग वगैरे येईल. मी त्याला ती बात पूर्ण समजून सांगते. असं असेल तरी असं आहे. तर त्यांना बी पटतंय म्हणजे असं काही नाही. ज्यांना अगोदर माझे जे काही पटत नव्हत्या गोष्टी, त्या मला आता पटवून पण देता येतात. आणि प्रत्येक गोष्टीला मी दुसऱ्याला सल्ले विचारायचे. आता मला कोणाकडे सल्ले विचारायची गरज नाही. मला ते येतं. मी मेडिटेशन मध्ये ह्याच्यात जे काही मला अनुभव येतात, त्यातून माझं म्हणजे सगळे चक्र मला तर वाटतात. मला कलर पण दिसतात, पण मी एवढे स्पष्ट नाही सांगत. आणि मला सगळ्यात छान अनुभव आला म्हणजे शनिवारी दुपारी 1:30 वाजता. जो मी त्या दिवशी असं म्हणायची की अगरबत्ती सगळ्यांनाच सुगंध येतो. मला कधीच आला नाही सुगंध. आणि तर त्या दिवशी मी बेडरूमच्या इथं आमच्या आंब्याचं झाड आहे आणि तिथून आंब्याच्या झाडाला मोहरचाही येऊ शकतो वास. पण अगरबत्ती ती सेंटेड आणि दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान मला पूर्ण अर्धा तास
अगरबत्तीचा एवढा वास मी काहीच केलं नाही, इथंच थांबून राहिली बेडरूम मध्ये. आणि त्याच वेळेस मला मेसेज आला की तुमचं देणगीचे आज महाप्रसाद आला. आणि मी खूप आनंद म्हणजे काय माझा गगनात मावेना. स्वतः स्वामींनी मला दर्शन दिले. त्याचं फिलिंग मला इथं आलं. म्हटलं तो वास म्हणजे असाच नव्हता, तर तिच्या पंक्तीमध्ये आज आमचे देणगी म्हणून देणगीदार म्हणून निवड झाली. आणि मी खूप म्हणजे त्या दिवशी आनंदाचं काही माहित नव्हतं मला, किती आनंद सांगता येत नाही तो. काही गोष्टी अशा आहेत की ते सांगता येत नाहीत, फक्त ते व्यक्तच करता येत नाही त्या गोष्टी, कारण ते आतून झालेलं फिलिंग आहे. सरांनी जसे बोलतात की ऑक्सिजन दिसत नाही पण तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे, किंवा अणुरेणू दिसत नाही पण ते आहेत. तसं पूर्ण स्वतःला मात्र फिलिंग होतं. आणि मी रेकीचं एक ट्राय म्हणजे मी काही अजून त्याच्यावर नाही केला. मी माझं एक झाड पूर्ण विड्याच्या पानाचं जळून गेलेलं खालच्या एसीच्या स्फोटमुळं. आणि मी त्याला रेकी देत होती मनापासून. आणि आता ते एवढं पहिल्यापेक्षा खूप छान बहर झालाय. म्हणजे मला तिथेही आता कॉन्फिडन्स आलाय की नाही माझी म्हणजे चालते. रेकी विषयी पण मला पूर्ण 100% म्हणजे हे येतं. पण प्रत्येक गोष्ट कसं तिथं बोलता येत नाही. आज सरांनी हे जो काही प्लॅटफॉर्म दिला बोलायचा, तर सरांचे विषय किंवा सरांची पूर्ण टीम सगळे त्यांच्या जे काय बोलण्यात आणि त्यात जे काय म्हणजे एवढं माधुर्य मी कुठेही बघितलेलं नाही, कुठंच नाही. एवढं कोणी मनाला घरातला माणूस सुद्धा एवढं चांगलं बोलत नाही. किंवा आणि सर जरी काय मला तर नाही कधी सरांच्याकडून काय आले असं, पण जरी कोणासाठी बोलतो तर जो कोणी बोलतो तो जवळचा असला पाहिजे असं कोणी बोलत नाही. परका माणूस आहे ना त्याला एवढं पडलेलं नसतं. सर आपल्याला आपल्यातलं मानतात, हे एक मला खूप बरं वाटतं. सर त्यांच्यातला म्हणजे फॅमिली मेंबर असं जे काही तुम्ही तुमचं वय वगैरे हे काही सर पाहत नाही, तर की सर त्यांच्या विद्यार्थी सारखं जे काही ट्रीट करतात हे एक मला खूप आवडतं. सर वयाची मर्यादा वगैरे काय नाही, इथं अनलिमिटेड आहे सगळं. आणि खूप काही सांगायचं म्हणजे कसं की जे जे जिथं मिळत नाही ते सरांच्या इथं सगळं मिळते. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, प्रत्येक गोष्टीला इथं उत्तर आहे. फक्त तुम्ही तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण सर तर काय फक्त एक पाण्याचा झरा आहे. तुम्ही तिथं किती घेता, किती तुम्हाला घेता येतं हे तुमची तुमची कपॅसिटी. सर काय तो एक स्तोत्र आहे द्यायचा. आपल्याला जेवढं घेता येईल तेवढं आपलं भाग्य. आणि घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. फक्त सर सांगतेत आणि सरांच्या प्रत्येक शब्दात काही ना काही दडलेलं आहे. आपण फक्त सरांच्याकडं सर काय बोलते ते कसे बोलते, सर आपल्याला रेकीचे नियम पण त्यातून कसे फॉलो करायचे हे पण सर सांगतात. आणि कसं जगायचं हे पण सांगतात. आणि सरांनी जो काही माझ्यात तर नाहीच तो, पण जे काही मला लवचिकपणा आलाय ना, माझी बॉडी खूप पेनफुल बॉडीतून माझी एकदम म्हणजे आता काय सांगायचं, खरंच माझं सुरवंटाचं या वयात फुलपाखरं झालं. माझाच माझ्यावर विश्वास नाही. सर तुमचे आभार म्हणजे आभार मानण्यासारखं होणार नाही. आभार मानून काहीच होणार नाही. कारण आभार हे खूप छोटे शब्द आहेत. धन्यवाद खूप खूप. फक्त तुम्हाला सर शतशः नमन एवढंच करू शकते मी. माझ्यासाठी आजपर्यंत जे काय झालं ना, फक्त आणि फक्त तुमच्यामुळं झाले सर. एवढा बदल. नमस्कार सर. हॅलो. हा सर नमस्कार. मी रेकी क्लास जॉईन केला होता. मला फेसबुक वरून याची ऍड कळाली होती. मग मी रेकी क्लास जॉईन केला. रेकी क्लास जॉईन करून 3 महिने झाले. खूप छान त्याच्यात पण अनुभव आला. आणि मग त्याच्यामध्ये कुंडलीचा ऍड झाली. म्हटलं हा कुंडलिनी योग काय आहे काही समजेना. मग जॉईन झाल्यावर मग सकाळी 5 वाजता उठणं, प्राणायाम करणं वगैरे. प्राणायाम वगैरे करायचं हे आपल्याला येतं, पण ते टिपिकल तसंच करतात हे सरांकडून कळालं. आणि सर्वात चांगला अनुभव म्हणजे एक आला होता मला की मेडिटेशन वगैरे करणं, शक्तिपात देतात. अफर्मेशनची वगैरे मला सवय होती,
पण जे शक्तिपाताने देऊन अफर्मेशन करतात ते लवकर चांगलं काम करतं, हे सरांकडून कळालं असं. आणि एक गोष्ट म्हणजे एक दिवस ते शक्तिपात देत होते, शवासनात झोपलो होतो आणि ते महालक्ष्मीचा मंत्र होता. ज्या दिवसाची मी वाट बघत होती तोच दिवस बरोबर आला आणि शक्तिपात घेताना त्या दिवशी मला असा अनुभव आला की माझ्या अंगावर एवढ्या मुंग्या आल्या, मला यांना सहन होत नव्हतं. मी म्हटलं हे असं का होतंय? मग सेशन संपलं. मग मी विचार केला, बघते आता इथे झोपून मी किती मुंग्या येतात बघूया. तर त्याच्यानंतर एक पण मुंगी नाही. हा एक मला एक असं म्हणजे मोठं म्हणजे असं जादू झाल्यासारखंच झालं आणि त्या दिवशी मी खूप खुश होती की मला असं म्हणजे महालक्ष्मीचं एक दर्शन झाल्यासारखं वाटलं होतं. मी सरांना विचारलं याचा अर्थ काय, तर सरांनी सांगितलं की तुमच्यावर कृपा आहे, सेवा करत राहा. मला खूप आनंद झाला होता त्या दिवशी. असं झालं. आणि ते कुंडलिनी योग केल्यामुळे एक विचारामध्ये फरक पडतो आणि मला स्वभाव काय होता की कोणी काय बोललं की मी आहे ना 3-3, 4-4 दिवस फुगून बसणार. बोलत काय नव्हती, राग दाखवत नाही कोणावर, पण 3-3, 4-4 दिवस फुगून बसणार. पण या कोर्समुळे काय झालंय, मी एकदा रागवली होती, पण एका दिवसातच माझा फुगा फुटला. नंतर मी रागवली नाही जास्त त्या व्यक्तीवर असं. आणि सरांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सर रागवतात वगैरे, पण त्याच्या पाठी एक चांगलंच कारण असतं. आणि सरांना कधीही फोन करा, काही करा, सर बरोबर आपल्याला सल्ला वगैरे देणार. कुठलाही प्रश्न विचारलं, काही आपल्याला अडचणी असेल ना त्याच्यातून सर हे करतात. मिस कॉल बघून तरी फोन करणारच सर. त्याच्यामुळे मला तो खूप आवडला हा कोर्स वगैरे आणि परत दुसरा कोर्स करायलाही तयार आहे. थँक्यू सर. हॅलो, नमस्कार. मी वैशाली विजयराव साळुंखे, सातारा. मी आणि सर एकाच जिल्ह्यातला आहोत दोघेही. प्रथमतः मी रेकीसाठी सरांच्याकडे YouTubeला बघितलं होतं आणि सरांशी बोलले मी. आणि ते जॉईन झाल्यानंतर मग शिकत गेलो तेव्हा कुंडलिनीच्या बद्दल ऐकत गेलो. मग कुंडलिनी काय आहे हे माहित नव्हतं. फक्त YouTubeला बघितलं होतं. पण प्रत्यक्षात काय आहे हे मनोहर सरांनी वगैरे व्यवस्थित समजावून सांगितल्यावर आणि ती क्युरिओसिटी होती की काय आहे, म्हणजे बदल होतो, सुषुम्ना नाडी, पिंगळा नाडी हे सगळे बदल होतात. पण आपल्या शरीरात ते आहे आणि ते कार्यरत करतात हे माहित नव्हतं आणि ते कसं ऍक्टिव्हेट करायचं हे सर सांगणार होते. मग त्याच्यासाठी जॉईन केलं. पहिल्या दिवशीपासून प्रथमतापासून मी 4 वाजता उठतेच. मला जाग येते. पण एक शरीराला वळण लागलं आणि ती वाट बघायला लागलो की आम्ही 5 वाजता की आपलं सेशन चालू होणार. शक्तिपात देतात. त्या शक्तिपातात कधी-कधी जाणवत होतं, कधी-कधी नाही जाणवत होतं. पण प्रथमतः सर म्हणायचे की अनुलोम विलोम हे करून घेणं आणि सांगायचं म्हणजे ह्या 15-16 दिवसात झालं शरीरात बदल, तर पूर्ण बॉडी माझी क्लीन झाली. खूप क्लीन झाली आणि खूप स्टॅमिना बॉडीचा वाढत गेला. एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स यायला लागला, की पहिलं जे शरीराच्याकडं म्हणजे लवचिकता नव्हती ती जाणवली. दुसरं म्हणजे सर शक्तिपात घेतात. तेव्हा जाणवत होतं, की काहीतरी शरीरात बदल होतायत, काहीतरी होतंय. आणि कधीही मी कैलासाचं दर्शन बघितलं नव्हतं, तर सरांनी मला कैलासाचं दर्शन दाखवलं. आणि ज्या वेळेस सर मेडिटेशन म्हणजे मेडिटेशन मी करत होते, एक 5-10 मिनिटं, पण ते वेगळे मेडिटेशन होतं. आणि जे सर घेतात मेडिटेशन, ते खूप सुंदर होतं, की बसणं आणि स्टॅमिना वाढला बसण्याचा. आणि तेव्हा आपण ध्यान लावून बसतो, की तेव्हा आपण एक वेगळ्याच जगात असतो, की नाही त्या विचार शून्य होत जातात. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे ज्या वेळेस की मेडिटेशन करतो त्या वेळेस मला शंकराची पिंड दिसलेली आहे. आणि सरांना पण विचारलं तर सर म्हणले तुम्ही जास्त त्यांची भक्ती करा. दुसरं म्हणजे की ज्यावेळेस मी रेकीला पण क्लास जॉईन करायचा, तेव्हा माझ्यासमोर असे 2-3 ऑप्शन आले होते YouTubeला, की हा आहे. पण शेवटी मी त्या रेकीला कॉल केला, की माझ्यासाठी जो योग्य गुरु आहे, त्या योग्य गुरुकडे मला कॉल करायला हे करा. आणि मी सरांकडे जॉईन झाले. आणि ज्या वेळेस सर बोलतात, की मी 101% तुमच्या ह्या प्रॉब्लेम मधनं सोडवणार. हा अनुभव सर खरंच अप्रतिम आहे, की मी आहे, माझे प्रॉब्लेम आहेत, मी अध्यात्मात आहे. पण मला असं 101% सांगणारं कुणीच नव्हतं, की सर तुम्ही पहिले भेटला, की ह्यातनं काढणार. दुसरं म्हणजे सर, की कधीही सरांना आपले पर्सनल प्रॉब्लेम सांगा, सर त्यातनं आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि तो विश्वास आहे सर, की तुम्ही माझ्या प्रश्नातनं मला बाहेर काढणार. म्हणजे मी जोपर्यंत तुमच्याबरोबर क्लासला आहे, तोपर्यंत माझे प्रश्न सॉल्व्ह होत जाणार. तुमचाही प्रयत्न आहे, माझाही प्रयत्न झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा सर म्हणजे ह्या सगळ्या आता ज्यांनी सगळ्यांनी सांगितलं, आम्ही जे काही 35 जण असेल, की तुम्ही सांगितलं होतं, की उठा आणि देवापुढं जा आणि त्या देवाला तुमची ऊर्जा मागून घ्या.
तो जो अनुभव होता ना सर, अप्रतिम. म्हणजे कधीही तो अनुभव आम्ही आयुष्यात घेतला नाही. माझ्या घरात देव आहे, माझ्या घरात सगळं आहे. मी त्या देवाची पूजा करते, मी त्या देवाशी बोलते, पण कधीच म्हणलं नाही की तुझी ऊर्जा दे. तो दिवस होता ना, की तो वेगळाच होता, की स्वर्ग सुख आहे. अध्यात्मातली एक परमोच्च लेवल जी असती म्हणते ना ती, आणि त्या सगळ्यांनी त्या दिवशी ते अनुभवलं होतं. आणि म्हणजे मेडिटेशन करताना, नामस्मरण करताना, आणि सर सारखे म्हणायचे की श्वासावर कंट्रोल ठेवा, श्वासावर कंट्रोल ठेवा, की श्वासावर लक्ष ठेवा. कळतच नव्हतं म्हणजे काम करतोय मग श्वासाकडे लक्ष लागत नाही. मग नामस्मरण करतोय, मग नामस्मरण करायला लागलं की श्वास जातोय. असं कळत नव्हतं ते. पण थोडं थोडं करता करता लक्षात आलं की नाही, अरे म्हणजे ती जनाबाई म्हणायची की श्वासा इतके मोजले मी दाम. म्हणजे आज आम्हाला सर ते कळवून दाखवतात की अरे श्वास आणि नामस्मरण हे दोन्ही एकत्र झालं पाहिजे. की मीही नामस्मरण करत होते, माझ्याकडे माझे सद्गुरू करून घेत होते, पण कळलं नव्हतं. पण आज ते कळायला लागलं की श्वासा इतके मोजले दाम, म्हणजे ते बरोबर श्वास आणि नामस्मरण हे दोन्हीही एकाच वेळेस होतंय. फक्त ते करण्यासाठी कुणीतरी आम्हाला मार्गदर्शक पाहिजे होता, आणि तो सर तुमच्या रूपाने भेटलेला आहे. आणि कुंडलिनी बद्दल जी क्युरिओसिटी होती की काहीतरी वेगळं, काही नाही, ते सगळं माझ्या शरीरात होतं, सगळं होतं, पण ते झाकलेलं होतं. जसं म्हणतात की डहू सांडून नीर घेईजे, आज तसंच होतं. फक्त आमच्या ह्याच्यावर, विचारावर, आचारावर एक प्रकारचं वलय शेवाळं साठलं होतं. आणि सर तुमच्या रूपाने तो आला, आणि ते आमचं बरोबर बाजूला काढलं की ते आमच्यातच आहे, पण फक्त आम्ही ते विसरलो होतो. ती तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली. आणि 13-16 दिवसाचा हा जो काही जो चाललेला आहे योग, खूप सुंदर आहे, खूप. आणि तुमचं मार्गदर्शन हे अप्रतिम आहे त्यात सगळ्यात म्हणजे, की मगाशी त्या म्हणल्या की बदल झालाय आणि होत आहेत, आणि अजून आम्हाला ते बदल करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी पुढचे जे काही क्लास असतील तर ते आम्हाला करायची तयारी आहे. एवढंच बोलते मी सर. थँक्यू. धन्यवाद. हॅलो, हरिओम सर, नमस्ते. मी वहिदा मुलानी, मी पुण्याला असते आणि मी सरांचा कुंडली अवेकनचा 13 दिवसांचा कोर्स जॉईन केला. ह्या 13 दिवसांच्या मध्ये सरांनी खूप म्हणजे चांगलं शिकवलं. काही अशा गोष्टी होत्या ज्या आम्हाला कळतच नव्हत्या, किंवा म्हणजे कुणी सांगितलं असलं तरी इतक्या आम्ही मनावर घेतल्या नव्हत्या, आणि ते सरांनी बऱ्याचपैकी एक्सप्लेन केल्या आम्हाला. त्यामुळं त्याचा खूप फायदा झालाय. आणि श्वासांवर लक्ष द्यायचं एक जे एक्झरसाइज सरांनी सांगितलं होतं, त्यामुळे मन खूप शांत होतं, विचार कमी होतात, कॉन्फिडन्स वाढतं. आणि रोज सरांचं मेडिटेशन असायचं, सकाळ संध्याकाळी एक्झरसाइज असायचे. आणि त्यानंतर अफर्मेशन्स आणि मंत्र, त्यामुळं बरंच काही म्हणजे दैवी शक्ती जी असते त्याचे दर्शन झाले मला. आणि मनात एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्सही आला, आणि एक शांती ज्याला म्हणतात, सुकून ज्याला म्हणतात, तसं मनात येऊ लागलंय. आणि फार बरं वाटते. म्हणजे असं राग येणं किंवा कुणाबद्दल तरी म्हणजे कुणी त्रास दिला तरी त्यांच्याबद्दल जे आधी एक चिडचिड वाटत होती किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळे विचार येत होते, तसं आता वाटत नाहीये. शांत वाटतं खूप मन. आणि रोज रोज जे अफर्मेशन्स आणि मंत्र केले त्यामुळं खूपच परिणाम झालाय. खूपच म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाढली, कॉन्फिडन्स तर वाढलाच आहे. आणि सर जसं म्हणतात की काही गोष्टी तुम्हाला कळू लागतात, तसं काही गोष्टी मलाही कळू लागले. आणि मला आता ते एक्सप्लेन तर करता येत नाही एवढं, पण असं म्हणजे जे आधीच घडणार आहे त्या आधीच आपल्याला थोडंफार त्याची माहिती होऊ लागते, की हे असं घडणार आहे, त्यामुळे आपण काही टेन्शन घेऊ नये असं वाटतं, की हे होणार म्हणजे होणार. इतकं म्हणजे कॉन्फिडन्स लेव्हल वाढली आहे आणि पॉझिटिव्हिटी आली आहे. आणि बरंच काही म्हणजे बदल झालाय असं जीवनात ह्या 15 दिवसाच्या ह्या कालावधीत. आणि त्यामुळं सरांचं मी खूप मनापासून थँक्यू करते, कारण मला मराठी जरा जास्त येत नाहीये. मनापासून खूप थँक्यू करते. सरांनी अगदी जीवापासून, मनापासून आम्हाला खूप चांगलं शिकवलं आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करते. आणि पुढेही म्हणजे काही कोर्सेस चांगले आले तर मी त्यांचे कोर्स जॉईन करण्याची माझी इच्छा आहे. आणि खूप काही शिकले मी त्यांच्याकडून, आणि अजूनही खूप शिकायची इच्छा आहे. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.